IMA ठाणे टाइम्स घडवणार डॉक्टर रुग्णांमध्ये सुसंवाद. ठाणे वैभव IMA यांचे संयुक्त वार्तापत्र. ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णांमधील खेह वृद्धिंगत व्हावा, त्यांच्या सुसंवाद घडावा, तसेच आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक घडामोड लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ठाणे वैभव आणि ठाणे IMA अर्थातच इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने IMA ठाणे टाइम्स या वार्तापत्राचं प्रकाशन करण्यात आले. IMAचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर शिवकुमार उत्तुरे, नॅशनल हेल्थ स्कीम अध्यक्ष डॉक्टर जयेश लेले, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, IMA महाराष्ट्राचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम, गुंतवणूक क्षेत्रातील प्रसिद्ध नाव नितीन वेटे, ठाणे IMAचे पदाधिकारी डॉक्टर महेश जोशी, डॉक्टर सुनील बुदलानी, डॉक्टर मौनल गाडगीळ, डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर आणि ठाणे वैभव व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते या वार्तापत्राचं प्रकाशन झाले. ठाणे वैभवच्या अंकासोबतच हे वार्तापत्र वितरित केलं जाणार आहे. वार्तापत्र सुरू करण्याचा उपक्रम हा राज्यातील किंबहुना देशातील पहिला उपक्रम असावा, असे सूतोवाच डॉक्टर शिवकुमार उत्तुरे यांनी केले. या वार्तापत्राला वेटे असोसिएट्सनी विशेष सहकार्य केले. नितीन वेटे यांनी सर्व डॉक्टरांना आर्थिक मार्गदर्शन देखील केले. सर निखिल सर जवळ एक मिनिट इश्यूवर आम्ही काम करतो, पण या सगळ्या कॉर्पोरेट होत नाही. काय MPCBवर आम्ही काय काम करतो, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन अमेंडमेंट करण्यासाठी काय काम करतो, त्या सगळं एक्सपायर्ड. वॉज नॉट ॲडमिटेड, वॉज वर्किंग इन स्पॉट एक्सपायर्ड. यंग चार 20 years. But then the doctor and the hospital owner was assaulted brutally like anything. So I immediately reached to the SPA and then we gave protection. The hospital was protected and later on the action started. आताच तुम्ही ब्रुटल इन्सिडेंट नाशिकचाही पाहिला असेल. महाराष्ट्र आणि एकदा आपलं इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर आय विल त्या एज प्रेसिडेंट आणि आपण याला IMA टाइम्स महाराष्ट्र टाइम्स असं प्रयत्न करू. महेशने काही आयडिया सांगितलं की हे काय करायचं. माझ्या माय पर्स्पेक्टिव्ह वाईट दिस इज नेड IMA महाराष्ट्र स्टेट एंटायर IMA नॅशनल IMA त्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही वेगवेगळ्या इश्यूवरती काम करत असतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
टी महोत्सवात चित्रकला स्पर्धा संपन्न. सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या टी महोत्सवाचं उद्घाटन झालं. टी महोत्सव अंतर्गत विविध प्रकारचे महिलांचे स्टॉल्स देखील येथे लावण्यात आलेले आहेत. तसेच महिलांकरिता विविध खेळ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 100हून अधिक विद्यार्थी सदर चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांनी चित्रकला स्पर्धेला जाण्यासाठी सुट्टीही देण्यात आली होती. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. बचत गट महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉक्टर राजेश मडवी व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने हा महोत्सव इथे आयोजित केला आहे. यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठचे संचालक उल्हास कारले, भटू सावंत, भाजप उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जात असून डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने टी महोत्सव इथे या 14व्या वर्षात साजरा करण्यात येत आहे. आज त्याचाच एक भाग आपल्या छोटे छोटे चिमुकले जे मित्र आहेत त्यांच्यासाठी 7वीच्या पुढच्या मुलांसाठी आपण ज्या परिसरात राहतो ठाणे परिसरात ते ठाणे शहर त्यांच्या दृष्टिकोनातून कसं दिसतंय, स्मार्ट आपण ठाणे म्हणतो, सुंदर ठाणे म्हणतो, तर एक त्यांच्यासाठी इथे एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. आणि बट्टूजी हे गेले 14 वर्ष अथक हा जो यज्ञ आहे त्याचे मुख्य बट्टूजी आहेत. तर मी या जितके हे 100च्या पुढे विद्यार्थी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असाच प्लॅटफॉर्म यापुढेही भविष्यात त्यांच्यासाठी असेल. टी महोत्सवाचा आज 5वा दिवस आहे. रोज आपण विविध स्पर्धा उपक्रम राबवतोय. तर आज चित्रकला स्पर्धा आपण घेतलेली आहे. तर विविध शाळांमधून 100 ते 150च्या आसपास मुलं आहेत आणि वयवर्ष 7 पासून 60+ असे सगळे गट आहेत वेगवेगळे आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि विविध शाळांमधून मुलं आलेली आहे. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे काही मुलं आहेत त्यांना शाळेनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुट्टी दिलेली आहे आणि त्यांची प्रेझेंटही लावलेली आहे. त्यामुळे मुलं खुश आहेत आणि खूप छान ड्रॉइंग विविध आहेत. परीक्षकांची कसोटी आहे, इतकी सुंदर चित्र काढतायत. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने गेली 16 वर्ष अविरतपणे टी महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आजचा हे जे काही टी महोत्सवाचं आयोजन झालेलं आहे त्यात आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की लहान वय जे असतं त्या लहान वयामध्ये कल्पनांची भरारी असते आणि ही कल्पनांची भरारी जी आहे या भरारीतून तुमचं शहर आणखीन 20 वर्षानंतर 50 वर्षानंतर कशा पद्धतीने स्वच्छ असलं पाहिजे, कसं सुंदर असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते समर्थ कसं असलं पाहिजे, या समर्थ असलेल्याच्या कल्पना रेखाटण्याचं काम आज टी महोत्सवाच्या या प्रांगणामध्ये होतं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. TMTच्या सर्व बसेसमध्ये सर्व महिलांना सरसकट 50% सवलत. कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा मागू नये, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये सर्व महिलांना सरसकट 50% सवलत देण्यात यावी. त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा यापैकी काहीही मागण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी परिवहन सेवेच्या प्रशासनाला दिले आहेत.
त्याचबरोबर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवास विनामूल्य असून त्यांना मात्र सोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा नेहमीच अग्रेसर असतो. महिलांची आर्थिक सक्षमता तसेच अर्थव्यवस्थेतील आणि विविध सामाजिक उपक्रमातील महिलांचे योगदान या बाबींना चालना मिळावी यासाठी महिलांनी अधिकाधिक संख्येने आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. यामध्ये विशेषत्वाने कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना समान संधीचा अभाव ही प्रमुख समस्या आहे. तरी सर्व महिलांना या दृष्टिकोनातून सुयोग्य वातावरण मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलाविषयक उपक्रम हाती घेतले. त्यापैकी परिवहन सेवेच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांना 50% सवलतीच्या दरात तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा या उद्देशाने ही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ती सवलत सर्वच महिलांना लागू आहे. त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम, ओळखपत्रांची तपासणी, यात होणारा कालव्यय, वय आणि वाद या पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांना ही सवलत योजना सरसकट लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वाहक, तिकीट निरीक्षक यांना याबद्दल तातडीने माहिती द्यावी असंही स्पष्ट केलं आहे. तर परिवहन सेवेच्या बसेसमध्ये गर्दीच्या वेळची प्रवासी संख्या आणि महिलांच्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महिलांना बसेसमध्ये आसन मिळत नसल्याने त्यांचा प्रवास त्रासदायक ठरून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेसमध्ये डाव्या बाजूकडील सर्व सीट्स महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत, असं महापालिका आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. बसगाड्यांच्या उपलब्धतेनंतर गर्दीच्या वेळी ठराविक मार्गावरती स्वतंत्र महिला बस सेवा सुरू करण्याचंही प्रयोजन असल्याचं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या ठाण्यात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शनिवारी ठाण्यात येणार असून ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंबी नाका येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार आहेत. भिवंडी येथील आनंद दिघे चौकात ते शुक्रवारी सभा घेणार आहेत. त्यामुळे आनंद दिघे यांची भुरळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पडली असल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. शनिवारी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त ठाण्यात येणार आहेत. मुंब्रामधील कौसा भागातून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर कोर्टनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर टिपटॉप प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधतील अशी माहिती काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. राहुल गांधींना आनंद दिघेंची भुरळ, टेंबी नाक्यावर स्वतः काँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवारी ठाण्यात येणार असून ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंबी नाका येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार आहेत. नियोजनासाठी या ठिकाणी ठाणे काँग्रेससाठी चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आमचे प्रभारी आणि संतोष किणी साहेब आलेले आहेत, दोन्ही प्रभारी आमचे महाराष्ट्राचे. तर रूट जो नेहमीप्रमाणे ठरलेला आहे तोच रूट आहे. उद्या सकाळी 10:10 त्यांचं आगमन रेतीबंधन मार्गे कौशाला होईल, बायपास मार्गे, आणि तिथून मग ते लोकांना भेटत रूट मार्गे ते खारेगाव, कळव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर ते ब्रिजने खाली उतरतील, कोटनाक्यावर येतील, बाबासाहेब आंबेडकरांना हार घालतील आणि तिथून मग दिघे साहेबांच्या पुतळ्याला हार घालतील. तिथून जांभळी नाक्याला ॲड्रेस करतील ते, आणि जांभळी नाक्यावरनं मग मूस रोडने ते साई कृपा मार्गे, रामवर्ती रोड मार्गे, न्यू इंग्लिश स्कूल मार्गे, गोखले रोडनं टिपटॉप या ठिकाणी टिपटॉपमध्ये ते भोजन करणार, ते आणि त्यांची टीम वगैरे. आपणही कार्यकर्त्यांना खाली भोजन केलेलं आहे. नंतर तिथे ते पत्रकारांना संबोधित करतील आणि पत्रकारांनी तिथे भोजन ठेवलेलं आहे. आज आमची बैठक होती, आम्हाला बोलवलं होतं 10 वाजता. सुरक्षा पूर्ण तयार आहे. पूर्ण प्रशासन भारताचे नेते येत असल्यामुळे हल्लेलं आहे या ठिकाणी. पूर्ण त्यांनी कुमक या ठिकाणी मागवलेली आहे, जवळजवळ 3000 पोलिसांची त्यांनी आम्हाला सांगितलं. बटालियन्स त्यांचे आहेत आणि त्याच्यामुळे सुरक्षा पूर्णपणे ते काळजी घेत आहेत या ठिकाणी राहुलजींची, आणि त्यांचा आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता आज काय सांगू शकत नाही ना. आता IBचा रिपोर्ट असा आहे की 10,000च्या वर पब्लिक असेल, असा IBचा रिपोर्ट आहे. कौशापासून ते तिथपर्यंत 10-15 हजार लोक सामील होतील, 20-1,000 लोक. आता ते वाढतील पण कमी तर होणार नाही. सर्वपक्षीय नेत्यांना आम्ही निमंत्रण पण दिलेलं आहे या रॅली करण्याचं. आम्ही आता लेखी स्वरूपात निमंत्रण देतो या ठिकाणी. आणि वागळ स्टेट टिपटॉप प्लाझा वागळ स्टेटमध्येच येतं. फक्त ओळा माजिवडा मतदारसंघ सोडून, माझा जिथे मी लढलो होतो तो सोडून, तिन्ही मतदारसंघ आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला. जांभळी नाक्यावर ते पब्लिकला ॲड्रेस करते, मध्ये ॲड्रेस करतात. सगळीकडे गाडीमध्ये खाली उतरून आम्ही वेगळा स्टेज बी नाही, गाडीमध्ये त्यांचे ट्रम्पेट्स वगैरे असतात ते ॲड्रेस करतात. तो अर्धा किलोमीटरवर आवाज ऐकायला जातो.
दादोजी कोंडदेव स्टेडियम अधिक सुसज्ज होणार. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आता अधिक सुसज्ज होणार असून खेळाडूंना आणखी चांगल्या सुविधा मिळू शकणार आहेत. कारण दादोजी कोंडदेव स्टेडियममधील अंतर्गत कामांसाठी राज्य सरकारकडून 7,64,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम हे हक्काचं ठिकाण समजलं जातं. या स्टेडियममध्ये क्रिकेटसह इतर अनेक इंडोअर खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं. संपूर्ण स्टेडियममध्ये खेळाडू सरावासाठी येत असतात. कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या स्टेडियमचा कायापालट केला होता. त्यामुळेच IPL स्पर्धेदरम्यान IPL टीमचेही खेळाडू सराव करण्यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये येत होते. नुकतेच या स्टेडियममध्ये सुसज्ज लाईट बसवण्यात आल्यामुळे येथे रात्रीचे सामने खेळणंही शक्य झालं होतं. त्यासोबतच या स्टेडियममधील अंतर्गत सोयीसुविधा पुरवून ते अधिक सुसज्ज करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे हे प्रयत्नशील होते. दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या अंतर्गत कामांसाठी निधी मिळावा यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. तसेच यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुद्धा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेला दादोजी कोंडदेव स्टेडियममधील अंतर्गत कामे करण्यासाठी 7,64,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारने मंजूर केलेला निधी हा प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 75% हिस्सा असून यात महापालिकेला स्वतःचे 25% हिस्सा टाकून हे काम करायचे आहे.